आज आपण विज्ञान विषयातील एक भाग बघणार आहोत. फूल आणि फुलाचे भाग. हे फूल आहे. हे कोणतं फूल आहे? जास्वंद. कोणत्याही झाडाचं फूल घेतलं तरी हे अवयव तुम्हाला ओळखता आले पाहिजे, त्याची नावं सांगता आली पाहिजे. सर्वप्रथम बघूया, हा जो भाग दिसतो याला काय म्हणायचं? फुलाचा देठ. या फुलाच्या देठाला लागून बघा, हा जो हिरवा भाग दिसतो का, हिरवा भाग, हा हिरवा भाग, त्याला निदलपुंज म्हणतात. काय म्हणतात? निदलपुंज हे हिरव्या रंगाचं असतं. ओळखण्याची खूण काय त्याची? हिरव्या रंगाची. म्हणजे हा जो याच्या आत फूल किंवा कळी सुरक्षित असते. लक्षात. आता ह्या निदलपुंजाच्या आत असलेला हा जो रंगीत भाग दिसतो काय, याला दलपुंज म्हणतात. काय म्हणायचा? दलपुंज. म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत फुलाच्या पाकळ्या असंही म्हणतात. हे वेगवेगळ्या रंगाचे असतात. फुलं बघा वेगवेगळ्या रंगाची दिसतात. मग हा भाग वेगवेगळ्या रंगाचा असण्यामागचं कारण काय? तर कीटकांना आकर्षित करण्यासाठी. कीटकांना कशासाठी कीटक फुलाकडे कशासाठी येतात? मध खाण्यासाठी. ते त्यांचं अन्न आहे. म्हणजे ते आपलं अन्न शोधण्यासाठी फुलाकडे येतात. पण फुलं त्यांना आकर्षित करून येतात, मुद्दाम आपल्याकडे बोलवतात. त्याच्यासाठी त्यांना नैसर्गिकरित्या असा रंगीत भाग असतो, त्याला आपण दलपुंज म्हणायचं. हे कीटक आल्यानंतर या फुलावर बसणार आणि या फुलातला मध खाणार. त्यावेळी हे पिवळ्या रंगाचा भाग दिसतो की नाही, दिसतो काय बघा, हां, याला पुकेशर म्हणतात. काय म्हणतात? पुकेशर. हा पुल्लिंगी भाग आहे, फुलाचा पुल्लिंगी भाग आहे. आणि हा पुढचा दिसतो का तुम्हाला, हा त्याला जायांग म्हणतात. हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग. ह्या पुमंगमध्ये हे दिसतात का तुम्हाला असे पराग, या हे तुम्हाला भाग दिसतात ना, याच्यात परागकण असतात, खूप असतात, हजारोनी लाखोनी असतात, सूक्ष्म असतात, बारीक असतात. काय, आणि जेव्हा एखादं फुलपाखरू किंवा एखादा कीटक बसतो तेव्हा हे परागकण त्याच्या पंखाला चिकटतात आणि हे फूल उडत उडत जाऊन दुसऱ्या फुलावर बसतं. बरोबर ना? मग हे परागकण जेव्हा या जायांगावर पडणार तेव्हा तिथे त्याचं परागीभवन म्हणतात. त्याला काय म्हणतात? परागीभवन. आणि हे परागीभवन झालं की याच्यातून इथे ते जायांगावर पडल्यानंतर ते इथे एक अशी नळी दिसते बघा. या नळीतून आत इथे एक, ही नळी दिसली का, हां, इथे एक बीजांड आहे. काय, आणि तिथे फळाची निर्मिती होते. पण काय, पूर्ण फूल. म्हणजे हे कुठचे? निदलपुंज, दलपुंज, पुकेशर आणि किंवा पुमंग आणि जायांग. त्याच्यातला पुरुष पुल्लिंगी हे कोणता अवयव? पुकेशर नावाचंच आहे. आणि जायांग हा काय आहे? स्त्रीलिंगी. आता आपण इथे दुसरे फूल आणलेलं आहे, ओळखीचं आहे का बघा? कोणतं? भोपळा. भोपळा तुम्ही बघितला असेल. आता ज्याला फळं लागतात ते फूल आपण इथे आणलेलं आहे. इथे बघा. आता मला तुम्ही सांगा भाऊ, याचं नाव तुमचं आता तयार झालं असेल. काय? देठ. हा दिसतो का हिरव्या रंगाचा? हां, त्या जास्वंदीच्या फुलापेक्षा हा जरा लहान आहे बघा. याचं नाव काय? निदलपुंज. हिरव्या रंगाचं असतं ते निदलपुंज आणि रंगीत असतं ते दलपुंज. तिथे लाल भडक रंग होता, इथे कोणता रंग आहे? पिवळा रंग आहे. ह्या रंगाला बोलून कीटक येतात. आता ह्याच्या आत बसताना ह्याच्यातला मध जो खातो ना, ह्याच्या आत तुम्हाला दिसतं का बघा, हे पिवळ्या पिवळ्या रंगाचा दिसतो का, पिवळ्या पिवळ्या रंगाचा, त्याला काय म्हणायचं? पुमंग. पुमंगमध्ये पुकेशर असतात. म्हणून मी जरा उघडून दाखवतो ते फूल. या सगळ्या जर पाकळ्या आपण बाजूला केल्या, परागकण पडलेले आहेत, दिसले? असे खूप याच्यात लाखोनी आहेत. किती आहे? मोजले तर किती आहेत? लाखोनी. त्याच्यानंतर इथे त्याचं परागीभवन झालं की मग इथे तुम्हाला एक उंच असा भाग दिसतो का बघा, दिसलं? याला बीजांड म्हणतात. इथे ते बीज जातं काय, आणि इथे मग फळाची निर्मिती होते आणि मग हे फूल गळून पडल्यानंतर इथे आपल्या बागेत ह्या फळापासून फुलापासून फळ बनलेले तिथे आहे, तो बघा.
भोपळ्याचा वेल आहे ना, त्याला तिथे फळ बंद आहे. त्यांनी पाडून काढलं, पण हे खराब झालेलं आहे. टोमॅटोचं फूल, त्यापासून निर्माण झालेलं फळ, खाली फुलाचा भाग दिसतोय. चवळीचं फूल, त्याच्यापासून शेंगा, कळी आणि फूल. मोहरीचं फूल, त्यापासून तयार झालेल्या ह्या शेंगा. मोहरीच्या फुलापासून फळ निर्मिती. भोपळ्याचं झाड, इकडे फळ निर्मिती झालेली. पुढे फूल दिसतंय, पाठी फळ.